जनतेच्या हितासाठी हा झटणारा माणूस आहे आपल्याला. पुढील 5 वर्षात विकास थोडा कमी झाला. बिपट सफारीचा प्रकल्प आहे हे आपल्या भागासाठी उत्तम आहे आणि इथून मागचे जे त्यांनी 14 ते 19 मध्ये जे कामं केली ती जनतेसमोर यायचे. आमदार कामाचा पाहिजे. विकास केला होता, विकास केला नाही असं म्हणता येणार नाही. त्यांनी 33 कोटी जवळपास निधी तालुक्यामध्ये आणलेला आहे. माझा प्रश्न आहे की बिबट्याचं निवारण लवकरात लवकर व्हावं. माझ्या शेतकरी बांधवांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. आमची स्वतःची जमीन तिथं 16 एकर गेलेली आहे, पण आमचं कुणीच कामाला नाही तिथं. नमस्कार. आज आलो आहोत आपण जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी. खोडद या ठिकाणी काही मतदार आहेत, त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात. दादा नमस्कार. नमस्ते. जुन्नर तालुक्यासाठी आमदार कसा हवा? जुन्नर तालुक्याचं विकासाचं विजन असलं पाहिजे. त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे विकासाचं विजन महत्वाचं आहे आणि सर्वसामान्यांच्या तळागाळात पोहोचलेला व्यक्ती असेल तर सगळ्यात चांगलं. आता तालुक्यातून अनेक उमेदवार आहेत, त्यापैकी तुम्हाला उमेदवार भरपूर आहेत, पण जो जनतेचं हित करेल त्याच महत्वाचं आहे ना. जनतेच्या हितासाठी हा झटणारा माणूस आहे आपल्याला. या ठिकाणी काही अनेक तरुण आहेत, त्या तरुणांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. तुम्हाला आमदार म्हणून कोण निवडून द्यायला आवडेल? आमदार म्हणून तशी जुन्नर तालुक्यामध्ये माऊली खंडागळे आणि शरद दादा या दोघांपैकी कोणी झालं तरी आम्हाला चालेल. माऊली खंडाळे किंवा शरद दादा सोनवणे का? कारण शरद दादांनी मागच्या 2014 ते 19 या कालखंडामध्ये जुन्नर तालुका सर्वप्रथम महाराष्ट्रात पर्यटन तालुका घोषित करून घेतला. त्यामुळे जुन्नर तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली आणि पुढील 5 वर्षात विकास थोडा कमी झाला आणि जर आमदार झाले तर तालुका पर्यटन करून घेतलाय. अष्टविनायक महामार्ग असेल, यासारखे मोठमोठे प्रकल्प तालुक्यात आले. बिपट सफारीचा प्रकल्प आहे. असे मोठमोठे प्रकल्प तालुक्यात त्यांच्यामुळे चालेल. आणि माऊली खंडागळ्यांबद्दल जर सांगायचं झालं तर माऊली सर्वसामान्य घरातला माणूस आहे. त्यांच्याकडे पण काहीतरी विजन असेल. दोन्ही माणसं दोघांपैकी कोणी झालं तरी आम्हाला चालेल. समोर सत्यशील दादा आहेत आणि अतुल दादा आहेत. सत्यशील शेरकरांनी कारखाना इथून मागे चांगलाच चाललाय. त्यांनी जर कारखान्यावरच जर लक्ष दिलं तर कारखाना अजून पुढे जाईल. आणि आमदार म्हणून शरद दादा किंवा माऊली दोन्हीपैकी कोणी असेल तर तालुक्याचा विकास नक्कीच होईल. दादा नमस्कार. नमस्कार. या जुन्नर तालुक्याला आमदार कसा हवा? शरददादा सोनवणे यांसारखा हवा, कारण आमच्या नदीवरती पहिला जो पूल होता तो एकदम छोटा होता. दुसरा पूल जो शरददादांच्या मार्फत झाला, रस्त्याचं काम झालं. पुन्हा जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून दादांनी पहिला महाराष्ट्रात घोषित केला. आणि आता सुद्धा दादांचं कार्य एवढं आहे, स्वतःच्या हातात काही नसन सुद्धा त्यांनी जगातील सर्वात मोठं शिवस्मारक जे आपल्या देण्याद्रीजवळ गोदरे ते चालू आहे काम. आणि कुठली कुणाची राजकीय मदत न घेता दादांचं आता गेल्या 8 दिवसापूर्वीच म्हणजे दिवाळी चालू व्हायच्या 8 दिवस आधीच शिवाजी महाराजांचं जे दुसरं पाऊल आहे त्याची मिरवणूक ही जुन्नरच्या पूर्व भागातून झाली. त्याच्यामुळे शरददादा सोनवणे हे आपल्या भागासाठी उत्तम आहे आणि इथून मागचे जे त्यांनी 14 ते 19 मध्ये जे कामं केली ती जनतेसमोर यायचे. सत्यशीलदादा शेरकर यांना पण मी जवळून पाहिले. त्यांच्यासोबत मी जिम मध्ये वर्कआउट करायचा. त्याच्यामुळे दोन्ही नेते चांगले आहेत, पण शरददादा सोनवणे जे काम करू शकतात ते इतर कुठलाही आमदार झालेला किंवा नेतृत्व कोण करू शकत नाही. आणि माऊली खंडागळे इथं जवळ आहेत, त्यांचे आमचे संबंधही चांगले आहेत. गावातल्या सुखदुःखात असतात, प्रत्येक कार्यक्रमात असतात. त्याच्यामुळे दुसरा प्रेफरन्स ते, तिसरा प्रेफरन्स शरद दादा. दादा नमस्कार. 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 आमदार कसा हवाय? आमदार कामाचा पाहिजे. विकास आणि सर्व विषयांची तालुक्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्याचे ज्ञान असलेला आमदार तालुक्याला पाहिजे. आता तालुक्यातून अनेक उमेदवार आहेत. अनेक उमेदवार असले तरी तालुक्यातील जनता सुज्ञ. इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये ज्यांनी तालुक्याचं काम व्यवस्थित पद्धतीने चालवलेलं आहे त्याच्याच पाठीमागे तालुक्यातली जनता उभी राहील. तुम्हाला काय वाटतंय? मला तर वाटतं तालुक्याचे आमदार आदरणीय अतुलदादा बेनके साहेब व्हावे. बेनके साहेबच का? त्यांना तालुक्यातल्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पार म्हाळसेस पासून आण्यापर्यंत आणि आमच्या ह्या मीना खोऱ्यामध्ये सावरगाव पासून खोडदपर्यंत या सगळ्या भागाचा परिसराचा त्यांना परिसर ज्ञात आहे. आणि कोणत्या भागामध्ये काय करायला पाहिजे याची सगळी इत्थंभूत माहिती आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्यापासून तर त्यांच्या कुटुंबामध्येच हा विषय होत होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना 5 वर्ष जनतेने मागच्या वेळेला संधी दिलेली आणि त्या संधीचं सोनं आदरणीय अतुल बेनकेंनी केलेलं आहे. आणि तालुक्यामध्ये जे नंदनवन झालेलं आहे, अनेक परिसरामध्ये विकास झालेला आहे. आमच्या गावामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी अतुलदादांच्या माध्यमातून आलेला आहे. काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की शरददादा सोनवणे यांनी खोडदगावचा विकास केलाय. नाही, 5 वर्षापूर्वी दादांनी विकास केला होता. विकास केला नाही असं म्हणता येणार नाही, पण त्यांना तालुक्यातल्या जनतेने डावललं. अतुलदादा बेनकेंना, अतुल शेठ बेनकेंना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी 33 कोटी जवळपास निधी तालुक्यामध्ये आणलेला आहे. तालुक्यातल्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर. विशेष करून सांगायचं झालं तर तुम्ही 1 मिनिट कॅमेरा जर या बाजूला फिरवला तर आई जगदंबा मातेचं मंदिर समोरच्या बाजूला आहे. आमच्या खोडद नगरीमध्ये मुक्ताई जगदंबा मंदिर ग्रामदैवत देवस्थान ट्रस्ट काम करतं. आणि जुन्नर तालुक्यामध्ये 4 देवस्थानांना कवर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. श्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कवर्ग दर्जा प्राप्त झालेलं 4 मध्ये आमचे एक खोडद गाव आहे. आई जगदंबा माता ग्रामदैवत देवस्थान ट्रस्ट कवर्ग दर्जा प्राप्त केवळ फक्त अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून झालेला आहे.
आणि भविष्यामध्ये त्या कवर्ग दर्जा जो प्राप्त झालेला आहे त्याचा जो विकास निधी असेल तो गावाचं नंदनवन करणारा असेल. मग आता तालुक्यात मोठा प्रश्न आहे गंभीर, बिबट्या, याबद्दल काय सांगाल? बिबट्याचा प्रश्न हा नक्कीच गंभीर स्वरूपाचा आहे. राजकीय पातळीवर शासन पातळीवर त्याचा निर्णय काय पद्धतीने घ्यायचा आहे ही प्रत्येकाची मागणी चालू आहे की बिबट्याचं प्रजनन थांबवावं. आणि तुम्ही अनेक गावांमध्ये जात आहात, जुन्नर तालुक्यात असेल, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा गहन प्रश्न आहे, परंतु त्याचं निवारण करणं हे एक दिवसामध्ये कुठल्याही एका लोकप्रतिनिधीला करणं शक्य नाही. त्याच्यामध्ये शासनाचा निर्णय होणं गरजेचं आहे आणि शासन स्तरावर त्याचा निर्णय होणं. शेवटी माझा प्रश्न आहे की बिबट्याचं निवारण लवकरात लवकर व्हावं, परंतु प्राणी संघटना ज्या आहेत त्याही लोकांचं मत जाणून घेऊन शासनाला दोन्ही बाजूनी समतोल राखून हा निर्णय घ्यावा लागतोय. आता साहजिकच माझ्या शेतकरी बांधवांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत, ही बाब गंभीर आहे, पण यातूनही मार्ग नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये निघेल. आणि मला असं वाटतं की अतुल शेठ बेनके हे प्रामुख्याने बिबट्या या विषयावर काम करतील आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय होईल असं मला तरी वाटतं. दादा नमस्कार. नमस्ते. आमदार कसा हवा? आमदार विकासाचा मावर घेऊन येणार हवा, प्रत्येकाच्या सुखादुःखात असला पाहिजे, जेणेकरून म्हणजे बिपट सफारीच्या संदर्भात असेल, आता आमच्या ह्या पट्ट्याला, चांगल्या पट्ट्याला, म्हणजे आमच्या सुखादुःखाला ह्या झेडपी गाणाला जर काही कोण असेल तर माऊली शेठ खंडागळे चांगले आहेत बुवा, आणि मला वाटतं त्यांचा विचार करावा जनतेने. आणि महत्वाचं म्हणजे त्या पट्ट्यात बरेचसे कामदार झालेत. ह्या पट्ट्यात एकदा निमगाव सावा वगैरे आपल्या ह्या पट्ट्यात जरा एक सच्चा माणूस शिवसैनिक आमदार झाला तर बरं होईल. शरद सोनवणे? नाही, माऊलींचा विचार करू, नंतर बघू. अतुल बेनके? माऊलींचा विचार करू. नवीन चेहरा सत्यशील दादा शेरकर? आता ते महाविकास आघाडीच आहे, पण बघू आता 4 तारखेच्या नंतर कळण नेमकं काय होते काय नाही. पण आम्ही सुरुवात तर माऊलींची केलेली आहे, मग इथून पुढे कळण आता काय होते काय नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्यासाठी आमदार कसा हवा? कार्यशील असायला पाहिजे. कार्यशील म्हणजे? हा, म्हणजे कामं झाली पाहिजे सगळी, गावातली काय कामं असतील, जिल्ह्यातली वगैरे. मग तालुक्यातून अनेक उमेदवार आहेत. काय नाही, आमच्याकडून सत्यशील जाधव. सत्यशील दादा शेरकर? सत्यशील दादा का? कारखाना त्यांच्या ताब्यात आहे ना, कारखान्यामुळे बरीच लोकांची प्रगती झालेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आमदार कसा हवा? एकनिष्ठ आणि जनतेचं काम करणार नवीन चेहरा म्हणजे माऊली खंडागळे सारखा आमदार खोडसाठी हवा. माऊली खंडागळेच का? आपल्या पूर्व भागात त्यांनी केलेली कामं पाहता त्यांना तालुक्याने एकदा संधी द्यावी आणि पूर्व भागाचा जसा विकास झालाय तसा पूर्ण तालुक्याचा विकास त्यांच्या माध्यमातून व्हावा, यासाठी माऊली खंडागळे आम्हाला आमदार हवा. आणि जर माऊली शेटणी माघार घेतली तर? तर ते सांगतील ती भूमिका आम्ही मान्य करू. अजूनही काही उमेदवार आहेत? पण आता त्यांना बऱ्याच वेळा संधी देऊन पाहिलेली, मग त्याच्यामुळं नवीन चेहऱ्याला एकदा संधी देण्याला आपल्याला काय नवीन चेहऱ्यामध्ये सत्यशील दादा पण आहेत. हो, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्हाला समजा माऊली नाही राहिले तर आम्ही त्यांचं काम करू. दादा नमस्कार. नमस्कार. कसा हवा आमदार? आमदार अतुल बेनके सारखा असावा, उच्च शिक्षित असावा, काम करणारा असावा, गोरगरिबांना जाणणारा असावा. अतुल बेनकेच का? अतुल बेनके सामान्य माणूस गेला तरी त्याचा आदर होतो, त्याच्या काय समस्या आहेत ते ऐकून घेतात. आता बाकीच्या उमेदवारांचं कसं आहे, आता तसे सत्यशील दादा पण आहेत, ते पण चांगले काम करतात कारखान्याच्या स्वरूपात. शरद दादा सोनवणे? ते पण आहेत, चांगले आहेत. पण अतुल दादा बेनके हे आमच्या खोडद गावाच्या विकासासाठी चांगला विकास केलेला आहे. शरद सोनवणेंनी पण आमच्या खोडदचा विकास केलेला आहे. आशाताई बुचके आहेत, माऊली खंडागळे आहेत, त्यांनी पण चांगले काम केलेले आहे. आशाताईंनी. तरुणांना रोजगार उपलब्ध नाही. नाही, JMRT आहे आमच्या खोडदमध्ये, पण आमचे तर खोडदचे तरुण फार कमी आहेत तिथं कामाला. आमची स्वतःची जमीन तिथं 16 एकर गेलेली आहे, पण आमचं कुणीच कामाला नाही तिथं. आणि खोडद गावचे जे आहेत थोडेफार लेबर कामाला तिथं एकदम म्हणजे सामान्य याच्यावरती येते. आणि जे ठेकेदार आहेत ते आमचे खोडदचे जे गोरगरिबांचे मुलं आहेत त्यांना काय कामाला घेती नाही तिथं. भरपूर आता माझ्याजवळचे मित्र आहेत, ते आले म्हणले असं असं आहे तिथं, मला कामाला घेती नाही. तर त्यांना विचारलं काय झालंय, तर ते म्हणतात तुमचं शिक्षण आहे का, हे आहे का. आता काही काही याच्यात आहेत कामाला लोक, त्यांचे शिक्षण पण नाही तिथं आता, तरी ते कामाला आहेत. आणि ज्यांना गरज आहे कामाची त्या मुलांना घेती नाही. आता एक माझा मित्र आहे इथं शिंदेचा, तो भरपूर दिवस झाले तिथं प्रयत्न करतोय, पण त्याला काय कामाला घेती नाही.